सच्चिदानंद रामदास महाराज, सच्चिदानंद सद्गुरु पांडुरंग महाराज, सद्गुरु गंगा महाराज की जय, सद्गुरु नारायण गिरी महाराज की जय, अवधूत चिंतन श्री गुरुदेव गोपाल कृष्ण भगवान की जय, सब संत बजरंग बली हनुमान की जय, ब्रह्म चैतन्य गोंदवलेकर महाराज की जय। अनपेक्ष सुचिर दक्ष उदासीनो गतव्यथा सर्वारंभ परित्यागी यो मत भक्त समे प्रियः। अध्याय 12वा भक्तियोग या अध्यायातला 16 नंबरचा श्लोक आपण सेवेकरता घेतलाय। करू सद्गुरूंच्या कृपेने थोडा वेळ सेवा। बारावा अध्याय म्हणजे भक्तियोग, सोपा परमार्थ सांगणारा अध्याय म्हणजे 12वा अध्याय। भगवंताला आवडणाऱ्या भक्ताचं वर्णन आहे त्याच्यामध्ये। यो मत भक्त समे प्रिया, असा भक्त मला आवडतो देव म्हणतो। देवाला आवडणारा भक्त, आपल्याला देव आवडणं याच्यात काय नव्हते, पण देवाला भक्त आवडणार असा या श्लोकामध्ये त्याचे 5-6 लक्षणं सांगितले। पहिलं लक्षण अनपेक्ष, दुसरं सुचिरदक्ष, उदासीनो, गतव्यथा, सर्वारंभ परित्यागी, यो मद भक्त समे प्रिय। आज तसा फार मोठा पर्व काळे दशमी, आज गुरु महाराजांची मासिक दशमी आहे। योगायोगानं आज तुमच्या या क्षेत्राच्या ठिकाणी साजरी होती। मूळ आपलं जे स्थान आहे पारगाव, तिथं मंदिरावर प्रत्येक महिन्याला दशमीचा मोठा कार्यक्रम असतो। प्रवचन, हरिपाठ, कीर्तन, पंगत प्रत्येक महिन्याला। ज्या दिवशी महात्म्याने देह ठेवला प्रत्येक महिन्याला, आणि मग वर्षाला त्या तिथीला पुण्यतिथी असते। आज योग असा का नेमकं सप्त्याच्या निमित्तानं पुण्यतिथी आज तुमच्या इथं होती। आपले हरिभक्त परायण सीताराम मिस्त्री, आज त्यांची वास्तुशांतीच झाली म्हणायची। एवढे संत मंडळी तुमच्याकडे आलेत, त्यातली त्यात भोजन, पंगत, साधू संत येती घरातोची दिवाळी दसरा, काहीतरी योग असतात हे त्यांचं भाग्य म्हणायचं एवढे मंडळी। आणि फार परमार्थाला खरं तरुणांची गरज आहे हो। तरुण वयात जो परमार्थ होईल ना तोच। सत्य संकल्पाचा दाता नारायण, थोडं भजन बी झालं बेस्ट पैकी नाही का, पंगत झाली बेस्ट पैकी। सर्व मंडळींना धन्यवाद। आता ज्ञानेश्वरी म्हटलं का मूळ गीत आधारे ज्ञानेश्वरीला। भगवान परमात्मा भक्ताची लक्षणं सांगतो, बाकीचे ज्ञान कांडे, अर्जुन विषाद योगी, बरेचसे ज्ञानेश्वरीमध्ये बरेचसा 6वे अध्याय सगळा योगच सांगितलाय। पण आपल्याला ते जमणार नाही, आपल्याला योग नाही करता येणार का, करता येईल ह्या काळात योग करता नाही येणार ह्या काळामध्ये। कर चांगदेव बाबाला फेल झाला तर आपला कुठे हिशोब लागायचा, फेलच म्हणावं लागेल ना। मुक्ताबाईकडे जावं लागायचं म्हणजे फेलच झाला म्हणायचं ना। जरी मेलेले माणसं उठीत जरी होतं तरी फेलच म्हणायचा। मुक्ताबाईचे पाय धरावं लागले म्हटल्यानंतर तिथं काय विषय, आपल्यासारख्याला सामान्य माणसाला तो योग शक्य नाही। आपण भक्ती मार्गाने बाकी एकदम व्यवस्थित जाऊ शकतो। आता आज हे पाहुणे ते पाहुणे होते आज याला प्रवचनाला, आज लईच भक्ती मार्गावरच सगळं प्रवचन झालं। ह्याच विषयावर सगळं प्रवचन फार सुंदर। आजचा दिवसच काही वेगळा होता। आज प्रवचनही विन, आज हरिपाठ, आज जर तू असती तर आज तुळजापूरची देवी तिथं आली होती आज।
वातावरण तसं झालं होतं. अख्ख्या बाया त्या भानच नव्हतं राहिलं कोणाला. आणि एका बाईला तर प्रत्यक्ष देवी येऊन ती अशी म्हातारी होती, तिच्या अंगात देवी चालली होती. आज ती फुलवारा जेव्हा म्हणायला लागले ना हरिपाठ झाल्यावर, बय 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 वातावरण म्हणजे आज काही वेगळंच वातावरण झालं होतं तिथं आखाड्यामध्ये. असं असतं जिथं असं चालतं ना, भगवंत तिथं नसतो थांबत, अशा ठिकाणी यावं लागत असतं त्याला. दिवशी महाराज म्हणले होते, पांडुरंग तिथं कसं काय थांबन म्हणल्यावर, इथं एवढं तर हे चाललंय सारखं भजन 24 तास, त्याला तिथं करमणारच नाही ना. रविवारी सांगितलं हो कसं काय भगवान परमात्मा जिथं असं प्युअर परमार्थ चालू आहे ना संतांचा, प्युअर शुद्ध परमार्थ. आता एवढी भजनी मंडळी, काय अपेक्षा आहे कोणाला? काही पाकिट कोणाला, काही निरोप का फोन बिन आहे का काही? 24 जशी परिस्थिती असेल तसं तिथं राहावं लागत. आता काय नाही, पाऊस जर असला ना, पाऊस असला तर काय परिस्थिती होती भजनींची तिथं. कधी कधी असं खालून पाणी निघत पण भजन बंद नाही. अनपेक्ष आपला पहिला जो मुद्दा आहे अनपेक्ष आहे. जो काहीच अपेक्षा न ठेवता जो भगवंताचं भजन करतो, भगवंताचं चिंतन करतोय, भगवंताची पत्रवाळ्या जरी उचलल्या ना तरी ती सेवा आहे. पण अनपेक्ष पाहिजे, अनपेक्षाला महत्व आहे. अनपेक्ष सेवा. आज दशमीचा योग संतांनी अनपेक्ष करून ठेवलं म्हणून तर तीनची दशमी होती. कोणाची काळजी होती? पुण्यतिथी काय कोणाच्या होते का? आपल्या सारख्यांचं वर्ष श्राद्ध झालं का पुन्हा नाव नाही गाव नाही, पुढं काही तपास नाही, कोण विचार करते? संतांचं कार्य फार मोठं असतं. आणि एक महात्म्यांचा एक तुम्हाला 5 मिनिटात असा त्यांचं जेवण कसं, त्यांचं जर आता हे महाराज आले ते एकदा पुण्यतिथीला पारगावला, फार त्यांचं वैभव. एकटेच, भाऊ नाही बहीण नाही, पाटील घराणं, 150 एकर जमीन, द्राक्षाची बाग, ते भरपूर ऐश्वर्य. पण एवढे याच्यातून परमार्थ सुचला महात्म्याला. आणि तात्या महापुरुष म्हणून फार मोठे महापुरुष होऊन गेले तिकडं आपल्या नारायणगिरी महाराजांसारखे श्रीगोंद्याला. तात्या महापुरुष म्हणून लहानपणापासून त्यांचा संघ घडला, भरपूर शुद्ध असा परमार्थ घडला. दादानी पहिल्यांदा ट्रॅक्टर घेतला त्या भागात, मिशी फर्ग्युसन, आता विकला तो. तर त्या तात्यांना त्या ट्रॅक्टरमध्ये बसून सगळा सजून अख्खा गाव फिरवला दादाने. कारण त्यावेळेस ट्रॅक्टर कायचं खेळ कोण. आणि मग घरी आणलं होतं. आणि अशी पडवीमध्ये दादांची आजी होती, तिला ते उन्हाळीचा त्रास होता, सगळे उपाय करून थकली होती, तिला काही फरक नाही झाला. ती म्हातारी अशी लई त्रास होऊन असे ते पडवीत असायची बसलेली. मग तात्या महापुरुष असे मिरवणूक करून घरी आणले, पूजा वगैरे केली आणि मध्ये पडवीत चढले. ती आजी लगेच तात्यांचं दर्शन घेतलं महात्म्यांचं. आणि ती इतकी त्रासलेली होती दुखण्यानं भयंकर. तिनं जे डोकं ठेवलं ना महापुरुषांच्या पायावर, ती डोकंच वर उचले ना. आता सगळे मंडळी अशी उभी आहे, तिच्या डोळ्यातून जे खळखळ खळखळ धारा चालल्या ना, महात्म्याचा तो अभिषेकच झाला चरणाचा. महात्म्याचं अंतःकरण लगेच कळवळलं. तोपर्यंत तात्याला काहीच माहिती नव्हतं, हिचं दुःख होतं काहीच नाही माहिती. फक्त तात्यांच्या मुखातून शब्द निघाला, बरं वाटण म्हणले, बरं वाटण म्हणले, फक्त एक शब्द निघाला. आणि मग येणे ते म्हातारीला उचललं, तिकडे ठेवलं. दादा गईवरून सांगायचे प्रत्येक वेळेस, म्हणले फक्त महात्म्याच्या मुखातून शब्द निघाला म्हणले, परत म्हातारीचा देह पडला पण त्रास नाही झाला. महात्म्याच्या वाणीत फार सामर्थ्य असतं, लई पावर असतो. महात्म्याची वाणी म्हणजे भगवंताला ती खरीच करावं लागत असते. काळ्या दगड महात्म्याची, बरं आपण महात्म्याचा विषय चाललाय. आपल्यासारखा काही शिवाय देतो, कुठं तसं होतंय. बाया जर शिवाय द्यावा लागल्या तर तो आमकं होईल तमकं होईल, झालंय का कोणाचं काहीच होत नाही. वाणीत कुठं सामर्थ्य आहे का आपल्या? असा विषय फार तात्यांबद्दल फार. आणि मग काही कालानंतर काय घडला असा प्रसंग. आता तात्यांकडे अनुग्रहाचा विषय होता पण ते सामान्याला देत नव्हती. आणि मग सच्चिदानंद सद्गुरू श्रीपाद बाबा रावरी विद्यापीठला यायचे. तिथे 3 दिवसाचा मोठा किरोबाबांची पुण्यतिथी, लय मोठा राज्यस्तरीय वैष्णव मेळावा व्हायचा. ते सर होते, ते म्हटले
दादांची परिस्थिती पाहिली, परमार्थिक स्थिती, इतकं शुद्ध अंतकरण, इतकं उदार. म्हणजे तुम्ही एकदा फक्त आमच्या मेळाव्याला चला म्हणले, एकदा फक्त. लय आग्रह त्यांचा. गेले दादा, तिथं पाहिलं ते वातावरण, प्रवचन कीर्तन ऐकले. ते अंतकरणामध्ये शास्त्र वाचलेलं सगळं तयार होतं का सद्गुरूंच्या कृपेशिवाय म्हणजे ह्या ब्रह्मनामाशिवाय जीवाचं कल्याण होत नाही, हे पूर्ण ठसलंय. पण डिरिंग होईना ना, एवढ्या मोठ्या महात्म्यकून माळ घातलेली आपला गुरु आहे, आणि मग पुन्हा अनुग्रह घ्यायचं इथे थोडं हे झालं ना. 3 दिवस ऐकलं, मनाची तयारी पण असं पूर्ण तयारी होईना, घ्यावा का नाही, घ्यावा का नाही. आणि मग 3ऱ्या दिवशी फार असं पूर्ण हे झालं, आता काय करायचं नेमकं. आणि मग शेजारी एक पाहुणी होती, त्यांची मेवणी दिली, गेली तिथं थोडं पडले असे. म्हणले मला चहा नको, पाणी नको, काय नाही, फक्त मला एक थोडं पडायचं म्हणले. इथं बाजूवर पडले आणि ते मेढीला एक असा फोटो अटकावलेला होता दत्तात्रेयांचा. आता यांची लहानपणापासून दत्तात्रेयावर भयंकर श्रद्धा, म्हणजे आराध्य दैवत त्यांचं दत्तात्रेय, भगवान दत्तात्रेय. आणि ते सारखं ते चिंतन, काय करायचं नेमकं आता, याचा स्वीकार करायचा का नाही, करायचा का नाही अनुग्रहाचा. आणि मग त्यावेळेस त्यांना तिथं ते दत्तात्रेयाने आदेश दिला. दत्तात्रेयाने आदेश दिला, कारण ते दत्तात्रेयाच्या फोटोकडे पाहूनच ते सारखं चिंतन चालू त्यांच्यावालं. दत्तात्रेयाने आदेश दिला की तू याचा स्वीकार कर म्हणले. काही धर्मकार्य काढायचं होतं म्हणून तर आपल्यापर्यंत तो प्रसाद आला एवढ्या लांब. कुठं ती श्रीगोंदा, कुठं ती रावरी विद्यापीठ, कुठं ती चिंचपूर, असं हे ज्ञानाचा ही गंगा तुमच्यापर्यंत त्याच्यामुळेच आली ना. मग दत्तात्रेयांचा आदेश झाला का तू त्याचा स्वीकार कर म्हटले. आणि मग संध्याकाळी अनुग्रह वगैरे घेतला, बराच काळ साधना केली, चिंतन केलं, शास्त्राध्ययन, पूर्ण परिपक्व अवस्था झाली, सिद्ध अवस्था प्राप्त झाल्यानंतर धर्माचं कार्य सुरू चालू झालं त्यांच्यावालं. आणि मग हे पाहुणे रावळे ते निमित्त असतं काहीतरी, परमार्थात त्याला अजिबात किंमत नाही. पाहुणे परमार्थात त्याला किंमत नाही, परमार्थात भावाला किंमत आहे, परमार्थात प्रेमाला किंमत आहे. हे नाथे गोते लई किरकोळ परमार्थामध्ये, शुद्ध परमार्थामध्ये. त्या निमित्तानं तो विषय 2001ला आमच्याकडे तो प्रसाद आला. आणि मग नंतर ती गंगा तुमच्यापर्यंत आली. पण महात्म्याने आयुष्यभर अनपेक्ष कार्य केलं बरं का, अनपेक्ष कार्य केलं इतकं त्यांच्या. पण तिने कधी स्वतःच्या प्रॉपर्टी बद्दल कधी मुखातून शब्दच नाही, प्रपंचाचा विषयच नाही कधीच. विषय नारायण झालेला, परमार्थाचाच विषय आयुष्यभर. दिन रजनी हाची धंदा, गोविंदाचे कुठे कृष्णा कुठे, बरोबर आहे का प्रमाण. दिनरजनी हाचे धंदा, गोविंदाचे पोवाडी, बरोबर आहे ना. हा, फक्त एक भगवंताचं चिंतन, भगवंताचा निरोप सोडून महात्म्यानं काही नाही केलं. आणि अनपेक्ष जर सेवा केली ना, अनपेक्ष सेवेला फार महत्व आहे. जगामध्ये किती परमार्थ चालू आहे, तुम्ही कुठं जा, कुठं जा, पाय ठेवायला जागा नाही. शिर्डीला जा, बालाजीला जा, कुठं जा, किती गर्दी आहे. पण अनपेक्ष परमार्थ कोणाचा आहे हो? हाय अनपेक्ष परमार्थ. प्रत्येकाला काहीतरी अपेक्षा आहे, काहीतरी भेटावा. आपण एवढं देव करतो ना, आपल्याला काहीतरी भेटावा. पण भगवंताचं दर्शन व्हावं अशी कोणाला अपेक्षा आहे? काय ते देवाचं गुंतीले. इकडे आपल्याला पैसा पाहिजे, बोरला पाणी पाहिजे, आमकं पाहिजे, तमकं पाहिजे. देवा वाचून कोणाचं काय खुटेल का? अनपेक्ष सेवेवाल्याला फक्त लागत असतो देव. तो मज व्हावा, तो मज व्हावा, वेळोवेळा व्हावा, अनेक दुसरे मज नाही आता. नेमिले या चित्ता पासून या, पांडुरंग ध्यानी, पांडुरंग मनी, जागृती स्वप्नी पांडुरंग. तुम्ही म्हणणार मग अनपेक्ष सेवेचा फायदा काय? अनपेक्ष सेवेचा फायदा असा आहे, भगवंताला न सांगता करी सर्व काम राधे मी गोकुळचा घनश्याम. अनपेक्ष जर आपण सेवा केली, आपल्याला काय लागत आहे देवाला कळत नसन का? तो आतमध्ये जे कळत नाही असं कसं होईल? जिथे इच्छा आत्मधून तो आत्मधी जे ना. पांडुरंग जर इथं बसेले, आपल्याला काय लागत आहे त्याला कळत नसन का? पण आपल्याला त्याचं व्यापकत्व माहिती नाही. देव आपल्या हृदयात आहे, ती देवी आहे ना, ती इथे आहे, पांडुरंग इथे आहे. आपला काल विषय झाला, देव आणि संत वेगळे नाहीच.
अनपेक्ष जर सेवा घडली ना, तो चोखवा महाराज पांडुरंगाच्या भजनात इतका रंगला होता ना, वारीला चालला होता ना, आणि पत्नीनं सांगितलं होतं आता डिलेवरी 2 दिवसावर आली, जाता जाता फक्त बहिणीला निरोप द्या. मग 3 डिलेवरीला जरी तुम्ही वारीला गेले तर काय फरक नाही पडत. पण सेवा अनपेक्षी होती. असं भगवंताचं भजन होतं वारीमध्ये, त्यांना विसर पडला हो. अशी स्थिती होईन का हो? बायको आता 2 दिवसांना डिलेवरी आहे आणि विसर पडलाय. आणि बरं बहिणीच्या गावाहून दिंडी गेली. काय परमस्तची स्थिती असं. देवाला फक्त एवढंच लागत, बाकी काहीच नाही लागत. प्रमाणे त्याला एक देवात ऐसा करी उपकार. पुढं काय, देहाचा विसर पाडी मज तरीच हा जीव सुख पावे. तोपर्यंत खरं सुख नाही. ज्या वेळेस भाषणामध्ये आपल्याला देहाचा विसर पडना पार, आठव नाठव गेला भावा भाव झाला स्वयमेव पांडुरंग. भजनात पडू द्या, चिंतनात पडू द्या, ज्ञानेश्वरी वाचताना पडू द्या, कोणताही बी भगवंताची सेवा करता करता आपल्याला जर विसर पडला ना, सगळ्यात भगवंताला आवडणारा भक्त जवळचा, भगवंताला सगळ्यात आवडणारा भक्त यो मद भक्त समीप्रिया. आणि मग ज्यावेळेस तो दिंडीमध्ये गेला पुढं, मग त्याच्या मंडळीला इकडं कळा सुरू झाल्या ना, म्हणले ही आपली भाऊजाई ये ना काऊन म्हणले, ये ना काऊन म्हणले, निरोप तर गेलेत म्हणले दिंडीतून. मग इकडं तर लगेच पार कळा सुरू झाल्या. मग ती पांडुरंगाचं आठव करायला लागली. मग डिलेवरी कोणा केली? अनपेक्षित सेवेचा फायदा आहे. नवस करून तो पूर्ण करतोच. उदार आहे, त्याच्याकडे काय कमी आहे? नवस करणारा तो देतोच. पण इथं न मागणाराला न मागता देतो. ज्याची अनपेक्षित सेवा आहे. न सांगता करी सर्व काम राधे मी गोकुळचा घनश्याम. केलंय किती जण. स्वतः भगवान परमात्मा असं कार्य करतोय, बाळंतपण करतोय चोखोबर आहे. अनपेक्षित सेवा आहे हो. अनपेक्षित सेवा ही परमार्थामध्ये फार श्रेष्ठ आहे. अनपेक्ष सुचिर दक्ष. दक्ष म्हणजे सावध आहे. जो सावध आहे, हिताच्या ठिकाणी सावध आहे. सावध होई बापा काळ लागला मापा. सावध येतो एकदम असा. परमार्थाच्या ठिकाणी सावध पाहिजे, प्रपंचाच्या ठिकाणी सगळे सावधी. आणि कसं आहे, हे सगळे यांचं मित्रमंडळ बसलेलं होतं आज मिस्त्रींचं. महात्मे मोक्षवाल्यालाच उपदेश करतातच. जो मुमुक्षू त्याला तर साधूला तो सगळ्यात आवडतोच. पण आपला विषय झाला ना, जे का रंजले गांजले त्याशी म्हणे जो आपुले. झगडे नावाचा एक मिस्त्री होता बरं का श्रीगोंद्याला. मला तुमचे मोगशीच आठवलं, तुमची सगळे मित्रमंडळी पाहिले. आता हे मिस्त्री असून निर्व्यसनी, माळकरी, परमार्थिक आहे. फार विशेष गोष्ट आहे. नाही तर ह्या क्षेत्रात अशी माणसं भेटत नाही. संध्याकाळी ते विधी अवस्थेतच येत असतात. संध्याकाळी ते काय विधी अवस्थेत येते संध्याकाळी बरीचशी मंडळी. असा तो झगडी मिस्त्री होता. रोज त्या बायकोना शेजारी पाजारीने उचलून आणायचं, कुठेतरी विचार पडलेला असायचा. दिवसभर कामधंदा करणार, भरपूर पैसा कमावणार, पण येताना बाकी त्या बाईनं जायचं आणि उचलून माळी येते समाजाला. योगाला तर आपल्याकडे येतील ते मेळाव्याला. आणि काय त्याचं कोणत्या जन्माचं सुकृत उदयाला आलं. कोणीतरी म्हणले असे महापुरुष म्हणले पारगावला, आणि असा सहज विषय झाला आणि त्यांना माळ घातली, अनुग्रह घेतला. आता पुरी पाटी असं नामस्मरण केलं ना, त्याची पूर्ण दारू सुटली. आता लय पैसा कमी हे लोक. आणि मग त्याचं जीवनच बदललं ना. भागवत वाचायला लागला, ज्ञानेश्वरी वाचायला लागला, शिकलेला गडी. आणि हरिपाठ वगैरे मंडळी नाही अनुग्रह घेताना हे चिंतन दोघांचं हरिपाठ लावून द्यायची अशी. आणि रोज अशी चिंतनाला बसायची. कॅसेट संपली का पुन्हा पलटी टाकायची, 2-2, 3-3 तास चिंतन करायची. पूर्ण येऊन गेलं ना, असं पलटी बसली ना, अंतःकरण शुद्ध झाला ना, साक्षात्कार झाला भगवंताचा. मग गड्यांना शेजच धरलं. जेवढी पेणारी गौंडी होते ना, त्याच्या डोक्यात दुसरा नाहीच. त्याला सारखा विषय सांगणे. तो दर आठवड्याला एक माळकरीच करणे. दारू सुटायची दणकेबाज. एकदा पलटी बसले त्याला काय लागत, वस्तूच तशी आपल्याकडे. जेवढे मंडळी गौंडी होते ना,
तेवढे माळकरी केले त्यांना, तेवढे श्रीगोंद्यातले त्याचे मित्रमंडळ. नाही तर हे कधी गणपतीची मिरवणूक सोयीवर होऊन देत नव्हते. कोणतीही मिरवणूक असली का यांचा धिंगाणाच. पोलिसांचे हात टेकत होते, त्यांचे पुढे डांबीस होते ना, स्थानिक होते. 1 वर्ष गणपतीची मिरवणूक निघाली, तो साहेब, मोठा साहेब इन्स्पेक्टर म्हणले, ही मंडळी कुठे गेले म्हणले, आज एवढा त्रास देणारी मंडळी आज गेले कुठं म्हणले. कोणीतरी सांगितलं म्हणले, साहेब ती सगळी माळकरी झाली म्हणले. त्या साहेबाला विशेष वाटलं, हे कशी काय माळकरी होती म्हणले. विषय पटला नाही त्याला विषय. खरंच माळकरी झाली म्हणले, एक सुद्धा दारू पित नाही, सगळी माळकरी झाली म्हणले. त्रास द्यायलाच कोणी राहिलं नाही. त्या साहेबांना त्या काळात 1100 रुपये बक्षीस दिलं होतं त्यांना. असा कोण महात्मा आहे म्हणले, यांना सुधारवणार, चांगल्याला कोणी सुधरीन म्हणले. आपण हे सगळे असे गटर गुटरात पडणारे यांना सुधारवणार असा कोण पाठ्या महात्मा आहे म्हणले. 1100 रुपये बक्षीस म्हणले, आपले कोदेच संपले म्हणले, कामच नाही राहिलं आपलं काही. साधूचं कार्य असतं, वस्तुस्थिती. म्हणजे साधू हे सगळ्याला उपदेश करत असतो. खटनट यावे उद्धरुनी जावे, यारे यारे लहान थोर, याती भलते नारी नर. कुणी या कलियुगामध्ये काय तसं बंधन नाही. ब्राह्मण पाहिजे, शिकलेलाच पाहिजे, असाच पाहिजे, काही नाही. कोणीही या, ज्याला भूक आहे ना कोणीही या. तिथं याता याती धर्म नाही विष्णुदासा, जातीचा सुद्धा नाही. याती कुळ माझे काय गवळणीचा विषय झाला आज. फार विषय. गवळणी म्हणले तुम्हाला काय, गवळणी म्हणजे नाचणाऱ्या गवळणी वाटल्या का म्हणले. आज विषय लय भारी झाला. गवळणींची स्थिती सामान्याला कळूच शकत नाही. चिंतन करता 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 ज्यावेळेस अशी स्थिती प्राप्त होत असती, त्याचा विसर पडला होता. आता कैशी जाऊ घरा, ही लय वरची लेवल आहे परमार्थाची. उद्धव फेल झाला तर बाकीचे काय टिकणार आहे. उद्धवाला अधिकार कळाला गवळणीचा, फेल झाला उद्धव, फेल. देवानं ज्यावेळेस पाठवला होता ना, तो गेल्यानंतर ज्ञानाचा उपदेश करायला लागला त्यांना. अरे काय कृष्णा करता रडा ते म्हणले, तो कृष्ण तुमच्या हृदयात आहे म्हणले, तो सर्वत्र भरलाय म्हणले. त्यांची स्थिती पाहिली, नुसतं कृष्णाचं नाव जरी ऐकलं ना, खळखळ खळखळ धारावं. त्या अशा इतक्या विरहाना रडत होते त्या गवळणी, विरहाना. हे प्रेम ज्या वेळेस पाहिलं ना त्यानं त्याला ते सगळं गुंडळून ठेवावं लागलं. गवळणीचं प्रेम ज्या वेळेस पाहिलं ना त्या उद्धवाना, त्याचं सगळं तत्वज्ञान त्यानं सगळं गुंडाळून ठेवलं. म्हणजे अशी स्थिती. गवळणींचं प्रेम सुद्धा अनपेक्षेच, अनपेक्ष प्रेम आहे. दुसरं पद आहे सुचिर दक्ष. सुचिर दक्ष म्हणजे दक्ष. पाटाचं पाणी जर येणार असलं तर आपण असं निवांत झोपू का. लाईट येणार असली तर गजर लावून आपण इकडे किती दक्ष आहे, तसं आपण गजर लावला का आता 3 वाजता उठायचं आणि चिंतनाला बसायचं नाही ना. काकडा उकवतोय काही वेळेस तर होतोच, पण इकडं नाही ना चुकवत. 11 लाईट येते म्हणल्यावर आपण 10:30लाच गजर लावून ठेवतो. दक्ष आहेत आपण, पण इकडे व्यवहारात परमार्थात दक्ष आहे साधू. परमार्थामध्ये साधूला याचं काहीच कौतिक नाही. ज्याला लात मारून साधू परमार्थ करत असतो. साधूना संसार कधीच जाळलेला असतो. जाळ्याला म्हणजे काडीच लावलेली असती. म्हणजे अंतःकरणातून बरं हे प्रत्यक्ष नाही जाळावं लागत. अंतःकरणामधून आसक्ती सुटणं म्हणजे परमार्थ जाळणे, असा विषय. दक्ष जर असलं तर परमार्थामध्ये दक्ष पाहिजे माणसानं. तेच हिते आपल्यावर, तेवढंच आपल्या बरोबर येईन. बाकी दुसरं काय येणार आहे गबाळ, अजिबात येऊ शकत नाही. म्हणून अनपेक्ष, सुचिर दक्ष असे हे पद आहे. असे जे पद ज्याला प्राप्त होतात ना, बरं हे पद कशाला प्राप्त होतील मग. हे काय असे काय मंत्री संत्री अशी पद नाही. चिंतन केल्यानंतर हे लक्षणं आपाप अंतःकरणामध्ये येतात. सून टिकली का सासू होती, बरोबर आहे. सून टिकली का, तुम्ही कधीतरी सुना होत्या ना, टिकली तर सासू आपोआप होत असती का नाही. सून टिकली तर सासू होत असती. चिंतन केलं ना, हे लक्षण आपोआप अंतःकरणामध्ये प्राप्त होतात. वेगळं नाही काय करावं लागत. पण टिकली सून तर. जयाच्या ठाई पांडवा, अपेक्षे नाही रिगावा, सुखाशी चढावा असणे जयाची, मोक्ष देवनी उदार काशी होय किरी, परी वेची लागे शरीर तिये गावी. म्हटले साधूचा मोक्ष उधार नाही. काशीला सुद्धा मोक्ष आहे, पण उधार आहे, तिथं मरावं लागत. काशीला मोक्ष आहे पण मरावं लागत.
शेवटच्या श्वासाला भगवान शंकर येऊन ह्या तारक मंत्राचा उपदेश करतो. पण मरावं लागत आहे, म्हणजे उदार आहे ना मोक्ष. दुसरा दृष्टांत आहे. हिमवंतू दोष खाय परी जीविताची हानी होय, त्याची सुचितो नाही सज्जनांची. माग ते बद्रीनाथ केदारनाथला किती माणसं मेले होते, टीव्हीला पाहत होतो ना आपण. अजून हाडाची गंज पडेल तिथं बद्रीनाथ केदारनाथला. मोक्ष आहे पण एक तिथं सुद्धा कडा पडण्याची भीती आहे, पाण्यात वाहून जाण्याची भीती आहे. दृष्टांत लय भारी बर का, 2 पाहिले आपण. परी जीविताची हानी होय तैसे सुचित्व नो हे सज्जनाची. सुची सुची गंगा होय आणि पाप तापय जाये, परी तेथे आहे बुडणे एक. गंगेमध्ये पाप जाते, पवित्र येतं तीर्थामध्ये, पण बुडण्याची भीती आहे. 3 दृष्टांत झाले का. बुडणे आहे खुली. आणि 4था दृष्टांत आहे मग, खुलिये पारू निनिजे तरी भक्ती न बुडीजे. आता सिद्धांत आहे. आता हा काय आहे, तरी भक्ती न बुडीजे रोकडा लाहिजे न मरता मोक्ष. साधूचं कोणतं तीर्थ आहे, आणि साधू भेटले कुठं जायची गरज राहिली का. सकळ तीर्थे काय पुढं, सकळ तीर्थे निवृत्तीचे पायी तेथे माझे मना बुडी दे. निवृत्तीनाथ महाराजांना म्हणतात बरं का ते. निवृत्ती म्हणजे सद्गुरूंच्या पायी माझे सगळे तीर्थ आहे म्हणले. गुरुचरित्राचा प्रसंग तुम्हाला माहिती केला असेल, दिवशी कोणतरी सांगितला गुरुपौर्णिमेला, नाही तो नाही सांगितला वाटतं. असा श्रावण महिना होता बरं का, श्रावण महिना. आणि मग श्रावण महिन्यामध्ये जवळजवळ शंकराचे बऱ्याच ठिकाणी जिथं मोठे शिवलिंग तिथे लोक दर्शनाला जातात. तिथं काहीतरी कल्लेश्वराचं मंदिर होतं गाणगापूर पासून जवळ. नरसिंह सरस्वती स्वामींच्या काळातली घटना आहे. नरसिंह सरस्वती ज्या वेळेस भगवान दत्तात्रेय रूपात कार्याला होते ना, त्यावेळेचा प्रसंग आहे. मग जसे आपल्या दिंड्या निघायच्या ना गावातून, मग ती गावातून दिंडी निघायची आषाढीला तुमची जशी गेली होती, मग सगळं गाव त्या भगवान शंकराच्या दर्शनाला. पण एक भक्त होता, तंतुक नाव आहे त्याच्यावाला, तो लई नरसिंह सरस्वतीवर स्वामी गुरूंवर शिष्य, लई श्रद्धा त्याच्यावाली, बुडी श्रद्धा, भयंकर निष्ठा. मग घरचे म्हणले चला आपल्याला महादेवाला दर्शनाला जायचं असं तसं. तो म्हणायचा सकळ तीर्थ निवृत्तीच्या पायी. म्हणले माझं सगळं तीर्थ हे संत सद्गुरूचे म्हणले, सगळ्या देवांचा देव आहे म्हणले, मला गरज नाही, तुम्ही आपले जा म्हणले. सगळे गेले, अख्खं गाव गेलं. हा गेला संगमावर तिथं दर्शनाला, नरसिंह सरस्वती दर्शन वगैरे घेतलं. म्हणले अरे सगळे गेले तू नाही गेला, तू का नाही गेला म्हणले. काय गुरु महाराज म्हणले, तुम्ही भेटले का मला सगळं देव भेटला म्हणले, तुम्हीच शंकर आहे म्हणले, याच्यापेक्षा काय भेटलं काय, ते सगळं तुम्हीच म्हणले. अरे म्हणले असं कुठं राहत असतं का म्हणले, श्रावणाची पर्वणी म्हणले, सगळं लोक भाजते शंकराला, माया काय नाही लागत म्हणले. तिची हे पाहिली थोडी हालतो का टिकतोय. आणि मग म्हणले तुला वाटतं का दर्शन घ्यावं म्हणून. नाही म्हणले तुमचं दर्शन झालं, मग सगळं त्रिलोक्याचं दर्शन झालं म्हणले. म्हणले असं कर मग डोळे झाक. तिथं ते बसेल होते ना कोंबडीवर, डोळे झाक म्हणले. त्यानं झाकले डोळे झाकले न उघड म्हणले की तिथं लगेच भगवान शंकराच्या त्या तीर्थक्षेत्रावर हे भली मोठी गर्दन, जत्रान लोक लाईनीला असे दर्शनाला लागलेले कल्लेश्वराच्या. म्हणले असं कर, मी तर सावलीला बसतो, तू पटकन जाऊन दर्शन करून ये म्हणले. मग हा काय पटापटा गेला. मग गावातले आई वडील भेटले, मित्रमंडळी सगळे भेटले. अरे म्हणले तू कस काय आला म्हणले, मग तुला यायचंच होतं आमच्या बरोबर, यायचं चोरून काय आला म्हणले. ते म्हणले मी आता एका क्षणात निघालो होतो म्हणले, आणि आता आलोय म्हणले. आता कोणाला पटन होई, कसं काय पटन, पटण्याचा विषयच नाही हा. ते म्हणले तू काही थापा मारतो असं तसं म्हणले, आम्हाला 2 दिवस लागत यायला, तू लगेच कसं काय येशील म्हणले. गुरु महाराजांबरोबर आलो. नाही म्हणले शक्यच नाही म्हणले, तुम्हाला काय असं ते म्हणले. तो लगेच गेला, दर मंदिरामध्ये गेला, हात वगैरे जोडले, पान फुल वाहिलं. त्याला त्या पिंडीवर गुरु महाराज दिसले. पिंडीवर कोण दिसलं, सद्गुरू. ते 2-3 वेळा डोळे चोळले त्यांना. आपल्याला काय भ्रम होतो का काय बा. गुरु महाराज पाहिल्यानंतर
मग बाकी तिची निष्ठा 100 नंबरी झाली. अगोदर तर होतीच. म्हणजे खरंच सकाळी तीर्थे निवृत्तीच्या पायी म्हणले. आणि मग दर्शन वगैरे घेतलं, पळतच सुटला. मग गुरु महाराज बसले होते. अरे म्हणले झालं का शंकर दर्शन? म्हणले महाराज हो तुम्हीच होती म्हणले तिथं. तुम्हीच होते म्हणले तिथं. तिथं सुद्धा सगळं सद्गुरु रूपानच नटलं म्हणले. जिकडे पाहावं तिकडे सद्गुरूच भरलेले म्हणले. सकाळी तीर्थे निवृत्तीच्या पायी. इथपर्यंत जर श्रद्धा गेली ना परमार्थामध्ये, इथपर्यंत जर श्रद्धा गेली ना, उघडे परब्रह्म सद्गुरूची मूर्ती. मग त्यावेळेस आपल्याला माणूस नाही दिसणार, सद्गुरू संत माणूस नाही दिसणार. त्यावेळेस पूर्ण आपलं काम झालेलं असं, अंतकरण शुद्ध झालेलं असं. आपण अभंग घेतला होता बा गुरु पौर्णिमेला. गुरु हा संत कुळीचा राजा, गुरु हा प्राण, गुरुविन देव नाही तुझा, पाहता त्रैलोकी. गुरु हा सुखाचा सागुरु, गुरु हा धैर्याचा डोंगरू, कदा काळी टळमळ्याना. माऊलीचाच अभंग आहे. माऊली सारखी गुरुभक्ती पाहायलाच भेटणार नाही, कुठंच पाहायला भेटणार नाही गुरुभक्ती. साधूचा परमार्थ कसा आहे ते आपल्याला पाहायचं. साधूचा परमार्थ भक्ती न बुडीजे, रोकडा लाहिजे, न मरता मोक्ष. संताचे ने अंग लगे, पापाती जिनने गंगे, तेने संत संगे सुचित्व कैसे. म्हणून यासो जो ऐसा सुचित्वी तीर्थ कोवासा, जेने लंघिले दिशा. म्हणून साधूच्या संगतीत राहिलं तरी अंतकरण शुद्धी होती. सेवा जरी केली तरी अंतशुद्ध करून, साधूंनी सांगितलेल्या नामाचं चिंतन केलं तरी अंतकरण शुद्धी होती. अंतकरणीची शुद्धीचे साधन नाही. भगवंताचं भजन केलं तरी अंतकरण शुद्धी होती. चिंतन केलं तरी अंतकरण शुद्धी. अंतकरण शुद्धी परमार्था सगळ्यात महत्वाची. कपडे धुणं येते आतून. हे लहान आली मुलं आहे पा, हे लहान आली मुलं आपल्यापेक्षा त्यांचं अंतकरण शुद्ध आहे. इतकं पवित्र अंतकरण आहे त्यांच्यावालं. तसं अंतकरण व्हायला पाहिजे आपल्यावालं. हाय का कोणाचा द्वेष मत्सर, ते म्हणणार नाही मला बोलावलंच नाही जेवायला म्हणून तरी आलो. आपल्याला असं वाटतं आपल्याला तर काय मिस्त्रीनं फोन नाही केला मग जावं का नाही बुवा. त्यांना आहे तसं काही अजिबात नाही. त्यांना इतकं त्यांचं अंतकरण भारी ना. लहान आहे मुलाचं अंतकरण साधूच्या अंतकरणासारखं सांगितलं. साधूची स्थिती आहे ती. जोपर्यंत मुलाला माझं तुझं कळत नाही ना, माझं तुझं कळायला लागलं का मायाचं गिऱ्हाईकच झालं. ती तुम्हाला लागलं नाही घर माझं, हे माझी आई, हे आमक्याचं, हे तुझं सुरू झाले तिथे द्वैतन माया. अंतकरण जर शुद्ध असलं ना, पवित्र अंतकरण असलं ना, काम होते. तेवढंच करायचं आपल्याला, दुसरं काय नाही करायचं. तसं अंतकरण बनवायचं आहे आपल्याला. कुरीपाटी त्या सावकारांचा दृष्टांत सांगितला ना. सावकाराचा एक सावकार होता, त्याला पुथी ऐकायचा लय नाद होता. या मावशींच्या मायाला गेलो होता बाबांकडे सकाळी आम्ही. काही पुथी वाची ते म्हणले मग गाठच घेऊन जाऊ म्हणलं. आयुष्यभर पुथीच वाचली म्हणली ती. मग त्यांची भेटच घेऊन आलो. त्या मारवाड्याला पुथी लय ऐकायचा नाद. दुकान बंद केलं का पुथीला जायचं रोज. मग एक दिवस तो नातो म्हणली बाबा मी येऊ का म्हणली पुथीला. चाल बा म्हणली, त्याचं बाळ्या नाव आला. तो पुथी ऐकली. ते सगळा दानाचा विषय निघाला. दान केल्यावर असं होतं, दान केल्यावर तसं होतं, दान केल्यावर लय पुण्य होतं, लय चांगलं होतं म्हणले. आली घरी. दुसऱ्या दिवशी 12 वाजले. वर जेवायला राहायला वर होता मारोडीन, खाली दुकान होतं. म्हणले बाळ्या मी जेवूस तर राहतो का गल्ल्यावर. चालन म्हणले. ती गेला जेवायला. हा दुकानवर. आणि नेमकं तेवढेच भिकारी आला एक. आता यानं रात्रीच ऐकलं होतं ना पुथी मध्ये दान केलं असं होते म्हणून. यानं ते गल्ले तो बुचकुलच भरली आणि ते जर्मली ताटली टाकली. आता जर्मली ताटली म्हणजे आवाज आला असेल ना, की त्याला वर आवाज आला. ते पळतच खाली आलं. तर हा भिकारी निघून गेला होता. त्याला म्हणले बाळा आवाज काय झाला रे. काय नाही बाबा ते एक भिकारी आला होता आणि त्याला मी ते दान केलं म्हणले आज, त्याचा आवाज आला म्हणले. किती दिले म्हणले. काय नाही म्हणले. आता लहान पोराच्या बुचकुलीत किती खाली असतील. काय नाही म्हणले बुचकुल भरून दिले म्हणले. तो म्हणला मी 25 वर्षापासून पुथी ऐकतो म्हणले. अजून 1 रुपया कोणाला दिला म्हणले. तुला काल पुथीला दिलं म्हणले फक्त. तो म्हणले बाबा मग रात्री ऐकलं नाही का आपण. मग आता याचा एका दिवसानं एवढा परिणाम होतो, याच्यावर 25 वर्षाचा काही परिणाम नाही झाला. कारण काय. अंतकरण शुद्धची त्याच.
इकडे फार खराब होईल काय 25 वर्षांना काय होईल ऐकून. अंतकरण महत्वाचं आहे, अंतकरण शुद्धी महत्वाची. लगेच परिणाम झाला त्याच्यावर. त्या एका रात्रीच्या पोथीत जर परिणाम होतोय, अंतकरण शुद्ध आहे. आजही ज्या ज्या मंडळींचं अंतकरण शुद्ध आहे त्यांना जर नाम भेटलं ना, कापरासारखं अंतकरण असतं. ज्ञानेश्वरीत ओवीची कापरासारखं जर अंतकरण असलं ना, जाऊ द्या. अहो अर्जुना सारख्याला अनुग्रह द्यायला आणि चिंतन करायला काय एवढे काय ते जड नव्हते आपल्यासारखे. ये हृदयीचे ते हृदय घातले, द्वैतना मोडता केले आपण आयशी अर्जुना. तो ब्रह्मानंद होता गोंदवलेकर महाराजांचा एक शिष्य. अशी स्थिती, वेळ नाही लागत त्याला, पण तेवढा तापेल पाहिजे ना. भाकर टाकायला गार तवा चालवतो का? भाकर टाकायच्या टायमाला तवा कसा लागतो? काही काही असे पाणी मारून सरसर जावं वाजन ना, तवा भाकर टाकीत असत्या. आणि जर तो नाही तापला तर भाकर तशीच होईल मग, नाही का? हो, आई वडिलांचा उद्धार होतो. तो आई वडिलांनी तुला असं शिकवलं का? बोला 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 बोला. आपले गोंदवलेकर महाराज आहेत ना, ते प्रवचनावाले, त्यांचा एक शिष्य होता ब्रह्मानंद म्हणून, कर्नाटक मधला. आता तो बरंच शिकला होता, वेद शास्त्र हे ते, त्याचं सगळं शास्त्र सगळं झालं होतं. ब्राह्मणच होता तो, पण कर्नाटक मधला होता. आणि ते व्हायला नाही जात बरं का, परमार्थातलं काहीच व्हायला जात नाही. सगळ्या पोथ्या पुराण सगळं हे करून बरंचसं त्याला शास्त्री पंडित पदव्या मिळाल्या होत्या. आणि मग तो त्या निमित्तानं पुण्याला यायचा आपल्या महाराष्ट्रामध्ये. मग शास्त्र सांगत आहे, प्रत्येक शास्त्र सांगत का संताविन प्राप्ती नाहीशी वेद देती वय. त्याला ती खटकलं. मग तो तपास करीत होता का खरा महात्मा एखादा महाराष्ट्रात आहे का बाबा. आता महाराष्ट्र ही म्हणजे संताची भूमी आहे ना, महाराष्ट्र ही संताची भूमी आहे. मग तो तपास करीत करीत पुण्यावरून असा, त्याला कोणीतरी सांगितलं का कोल्हापूर जिल्ह्यामध्ये, सातारा जिल्ह्यामध्ये येते ते गोंदवले. आणि तिथे एक ब्रह्मनिष्ठ महात्मा आहे म्हणले, ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज. तू जर त्याच्याकडे गेला तर तुला अनुग्रह भेटन म्हणले. आणि मग तो आला गोंदवल्याला आल्यानंतर तिथे विचारलं. महाराज तिथे नव्हती. महाराजांचा सगळ्यात मोठं कार्य इंदोर तिकडे, लय शिष्य परिवार तिकडे जास्त आहे. मग त्या काळात तो महाराष्ट्रातून इंदोरला गेला. इंदोरला गेल्यानंतर तिथे चौकशी केली, ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज कुठं राहतात म्हणले. आता महाराजांचं राहणं एकदम साधं, ग्रस्ती होते ना, त्यांनी ते सगळं काढून टाकलं होतं, जटा वगैरे हे सगळं काढून एकदम लग्न वगैरे करून साध्या विषयात राहत होते नंतर. आणि मग गेले तिथं एका सावकाराची. तर महाराज असे बसलेले, माता भगिनी मुलं बाळ असे भोळेभाळे लोक बसलेले. रामनामाचा उपदेश सोडून महाराजांनी आयुष्यात काहीच नाही केलं, फक्त रामनामाचा उपदेश. आणि असा विषय तिथं चालू होता, माळी घालायचा. असा बसलेली सगळी मंडळी. आता हा कर्नाटकहून पुणा सातारा याच्या डोक्यात वेगळंच होतं. एवढं जर प्रख्याती म्हणले, मग एक तर महाराज असा वाघाच्या कातडीवर बसेल असं म्हणले, जटाबिटा असतील, काहीतरी मोठा मठ असन, भव्य कपडे असतील, भलते शिष्य मंडळ असतं, असं त्याच्या डोक्यात. जसं आपल्या आहे तसं त्याला काय नाव ठेवायचं नाही का. आणि मग गेला हा, म्हणले कुठे महाराज म्हणले. गोंदवलेकर महाराज कुठे? एकानं बोट करून दाखवते तिथे म्हणले. ते बसलेले म्हणले, ते माळी घालते ते यो म्हणले ना घ्यायला पडता म्हणले, कुठून आदाबलो घेणं देणं म्हणले. आणि हा काय येणार आहे म्हणले आपल्याला. वर्ष याच्याकडे पाहिलं, साधूच्या कशाकडे पाहिलं, वर्षा लक्षणाकडे पाहिलं. फिरला ना तिथून. महाराज म्हणले अहो ही पाहुणे कुठले, थांबा म्हणले. तसं काय तुमचं दिसत नाही म्हणले, थांबून काय उपयोगी म्हणले. थांबा तर खरी, तुमचं काय काम आहे. माझं काहीच काम नाही म्हणले, बोगस यालपाटा झाला म्हणले. निघाला तो परत तिकडं आला महाराष्ट्रामध्ये. पण साधूची फक्त दृष्टी झाली, दृष्टी. साधूना फक्त कृपादृष्टीनं त्याच्या फक्त दृष्टादृष्टी झाली. महाराष्ट्रात आल्यानंतर अंतकरणाला अशी चैनच पडाना, नुसते उकळेच फुटायला लागल्या. डोळ्यातून खळखळा धारा.
काही मी उद्धार पावेन, काही कृपा करील नारायण. ऐसे सांगा तुम्ही संत जन, करा समाधान चित्तमान. त्या माशासारखी फडफड व्हायला लागली, तुकोबरांची झाली ना, पाण्याविन मासुळी तैसा तुका तळमळे. कधी मला ब्रह्मनिष्ठ महात्मा भेटेल, कधी मला भगवंताचं दर्शन होईल. पाणी गोड लागाना, जेवण गोड लागाना, भोग काय सतत मन लागाना, अंतःकरणामध्ये नुसतं असं मुमुक्षुत्व प्राप्त झालं. तीव्र मुमुक्षुत्व म्हणते, त्यात तीव्र वैराग्य प्राप्त झालं. आले महाराष्ट्रात, म्हणजे अजून एखादा कोणी साधू महात्मा असला तर पाहू म्हणले. आता ते काय बाजार बिजार आहे काय, नाही का. मग सगळे इलाज खुटले आणि मग याला गेले ते कोल्हापूरला काहीतरी नरसिंहवाडी म्हणून दत्तात्रेयांचं मोठं स्थान आहे. आपण काही गेलो नाही, पण वाचून आणि माहितीनुसार असं त्यांच्या चरित्रात कोणी जर गेला असेल तर कोल्हापूरला भगवान दत्तात्रेयांचं एक स्थान आहे तिथं, नरसिंहपूर का नरसिंहवाडी असं काहीतरी, बरोबर आहे ना, नरसिंहवाडी. मग तिथं गेल्यानंतर याने अनुष्ठान केलं तिथं 7 दिवस. जसं निळोबराईने केलं ना, अन्न नाही पाणी काही नाही, धरणं धरून बसले फक्त दत्तात्रेयांचा जप. म्हणजे जोपर्यंत तुम्ही मला सद्गुरूची भेट करून देत नाही तोपर्यंत मी उठत नसतो म्हणजे. बसले सारखं दत्तात्रेयाचा जप, जेवण करीना, पाणी कशातच मन लागा ना, सारखं गुरुदेव दत्तांचा जप चालू आहे. 7व्या दिवशी दत्तात्रेयांनी दृष्टांत दिला ब्राह्मणाच्या रूपात येऊन. तो हा सद्गुरू म्हणले, तो ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज म्हणले, तू त्याच्याकडे जाय म्हणले. आता सांगितलं कोणा, मोठे कोर्ट त्याची पुढे अपील नाही परत. त्यांना सांगितलं तो गुरु म्हणले ते ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज, तू जाय आणि त्यांना शरण जाय म्हणले. आता जायचं कसं त्याच्याकडं, त्या महात्म्याकडे परत कसं जायचं. अरे म्हणले माझ्यासारखा मूर्ख जगात कोणीच नाही म्हणले. मी पाची पकवानाच्या ताटाला लात मारल्यासारखी गत झाली म्हणले. तिथं जाऊन महात्म्याला परत माग आलोय म्हणले मी, आता पुन्हा कसं काय जायचं. पण भगवान दत्तात्रेयांचा आदेश होता, निघाले. मग काय स्थिती असं नव्हती त्यांची. मग डोळ्याच्या धाराच थांबा, कशातच त्याला असं समोरच दिसाना. मग मागून इतके भाविभोर झाले, फार पश्चाताप बर का. पश्चातापानं सगळं जळत असतं. आपले कुणी कधी चूक होऊ द्या, आणि आपल्याला जर खरोखर पश्चाताप झाला ना, भगवान परमात्मा माफ करतो. पण झाला पाहिजे, जोपर्यंतच नाही. कधी चूक झाली ना, फक्त भगवंताला सांगायचं. पश्चाताप झाला ना, पूर्ण भगवंत माफ करत असतो. वाल्याचं नाही केलं. परत इंदोर निघाले, परत इंदोरला गेले. मग विचारलं महाराज कुठे आहे, महाराज कुठे आहे. मी एकाशी वाड्यावर बसलेले होते, तेच कार्य चालू होतं रामनामाचं. आयुष्यात दुसरं काही नाही केलं. आले, मग साष्टांग दंडवत घातला. मग पाय धरले आणि रडू लागले. अरे म्हणले बाबा काय झालं काय तुला. म्हणले महाराज आता मला पदरात घ्या म्हणले, माझ्याकडून फार चूक झाली. लहान मुलाचं अंतकरण म्हणून, आईचं अंतकरण म्हणून मला माफ करा म्हणले. आता मला शिष्य करून घ्या म्हणले. आता माझं गुरुपद स्वीकार करा. ती महाराज म्हणले अरे तू तर लय मोठा म्हणले शास्त्री, तू तर लय मोठा पंडित आहे म्हणले, आणि माझ्याकडे काय म्हणले, मी एक सामान्य रामाचा दास आहे म्हटले, माझ्याकडे नाम सोडून काहीच नाही म्हणले. नाम सोडून काही नाही, ते त्याचं अंतकरण भरून यायचं. म्हणले महाराज आजपासून माझी ही सगळी विद्या तुमच्या चरणाशी अर्पण म्हणले, आयुष्यात मुखातून कधीच निघणार नाही बाहेर. माझ्या विद्येचं इथून पुढे तुमच्या चरणाशी सगळी विद्या आजच अर्पण म्हणले. त्यावेळेस फक्त महाराजांनी त्याला आलिंगन दिलेलं आहे. आलिंगने संताची या. पुढं काय रे कृष्णा, दिव्य झाली माझी काया, मस्तक हे पाया. आलिंगन दीक्षा एक प्रकार येतो आलिंगनाचा. ब्रह्मज्ञानीच करून टाकला महात्मा. पण अंतकरण कसं होतं अगोदर अंतकरण कसं होतं. पण आपण सुद्धा अंतकरण बनवू शकतो तसं ठरवलं तर. पण त्याला काय पाहिजे, दक्ष पाहिजे. आपला मुद्दा काय होता, दक्ष. आता तिसरा, अनपेक्ष सुचिर दक्ष उदासीनो. उदास भक्त ऐशी जाना जेदी. का बरं, घेणे देण्याची. आता आम्हाला येताना एक उदास भेटला, पारडोला चालला होता तुमच्या तालुक्याच्या इकडे आल्यानंतर. तो सुद्धा देवावर उदास नाही का. ज्या ती गटरात पडतोय त्या ती उदास नाही का तू. पण अज्ञानात येतो, अज्ञानातला उद्देश होतोय ते. साधू संतांना भक्त ऐशी जाना जे दिही उदास, गेले आशा पाश निवारुनी, विषय तो त्यांचा झाला नारायण.
नावडी याचा विषय नारायण झाला म्हणून उदास. अहो, तो बाबा काय म्हणले चिखल तोडीतोय, पांडुरंगाचं भजन चालू आहे चिपळ्या, आणि ते आळं तोडीत होता ना बरोबर काका, मूल आलं तरी त्याला शोध नाही, याला म्हणते उदास. भजन होतं, भजनामध्ये देहाचा विसर पडला होता म्हणून उदास. देहावर उदास. देहावर उदास कोणी? एखाद्याला वैताग आला तरी उदास होतो, तो उदास नाही. इथं उदास म्हणजे काय? का ज्याला ज्ञान प्राप्त झालं, मी देह नसून ब्रह्मस्वरूपी, आणि त्या भगवंताच्या चिंतनामध्ये मन ब्रह्मानंदी लागली. टाळी. टाळी म्हणजे काय? टाळी म्हणजे काय? भगवंताशी एकरूपता आहे. देहाचा विसर पडतो त्यावेळेस. आणि मग ज्यावेळेस देहाचा विसर पडतो ना, आपला तो हे होता कमाल. देहाचं मिथ्यत्व जर कळालं ना, हे शरीर नासकाची, आता तरी नासकाची, आता तरी कुठे जिवंत आहे या बाबा मध्ये म्हणून, आता तरी कुठे जिवंत आहे. याच्यामुळे किंमत आहे ना. किंमत कोणामुळे? याच्यामुळे. हे ज्याला कळलं तो उदास असतो त्याच्यावर. त्यांच्याकडे महात्मे जेवायला आले. कबीर कहे कमाल को क्यों बजावत है ढोल, एक श्वास जाये तीनों लोक का मोल. ते कबीरदास बाप पोऱ्याला काय म्हणतात? ढोल म्हणजे हे काय बडबड करतो रे म्हणले तू, ही जीभ ढोल काय वाजवतो म्हणले, किती तू बोलवतो म्हणले, ट्रकानं बोलवतो म्हणले. कबीर कहे कमाल को क्यों बजावत है ढोल, एक श्वास जाए तीनों लोक का मोल. अरे म्हणले तू हे बोलण्यापेक्षा कमलमुख हरी भजन को दिया, कमलमुख राम भजन को दिया. अरे तू रामाचं नाव घे ना म्हणले, हे बाकीचं उपण्यापेक्षा बन घे उपनू का दाणे निघतील का म्हणले. एक दिवसाचा प्रसंग आहे. उदासीनो असे काशीवरून दिंडी चालली होती. साधू महापुरुष संन्यासी कुंभमेळ्याला जसे महात्मे तसे, आणि सहज एक जणाला विचारलं आमची संध्याकाळची व्यवस्था तुमच्या गावात कुठं होईल? ते म्हणजे कबीराच्या इथं. कारण कबीराच्या इथं दाना सुद्धा राहत नव्हता कधी. देवाची कृपा म्हणून कसं तरी पोट चालत होतं. कसं चालत होतं त्यांना माहिती. मुद्दाम त्याच्यावाली साधूची विटंबना करण्याकरता म्हणले कबीराची इथं फार भारी व्यवस्था होत असते म्हणले, तुमची सगळी जेवण खावण फार बेस्ट पैकी. म्हणजे सगळे संत कबीराच्या घरी. आता संत पाहिल्यावर कबीराला तर लोटांगणच. मग अरे म्हणले काय आज साधू संत आपल्या घरी म्हणले, आज काय आपलं भाग्य, आपलं पूर्व पुण्य उदयाला आलं म्हणले. काय त्याला आनंद. ते त्यांची पूजा वगैरे सगळं केल्यानंतर म्हणले आता संत भोजन करायचं म्हणलं. संत भोजन पण घरात काहीच नाही ना, आणि पैसे सोंग आणता येत नाही. आणता येत सगळे आणता येतात पण ते नाही सोंग. आणि एक आहे मायबाप ज्याच्याकडे नाही त्याला जग ओळखीत नसतं. ज्याच्याकडे आहे त्याला किती देतील, पाहुणे रावळी देतील, शेजारी देतील, पण ज्याच्याकडे काही नाही ना त्याला कोणीच खेटत नसतं. आपलं कोणीच नाही म्हणते तो. अशी वस्तुस्थिती आहे. आता म्हणले आता संत भोजन करायचं, नवरा बायकोची चर्चा चालली, आता करायचं काय? जाय म्हणले वाणेकडे उधार घेऊन ये म्हणले. गेले वाणेकडे. आता कायचा वाणी उधार देतो काय, तो काही भरायला लागला. आली माग बिचारी ती मागली पतिव्रता होती ती. पोऱ्याला म्हणले मग आता काय करायचं बाबा, आपलं सत्व जाईन म्हणले. सत्व संत जर विनमुख गेले तर, अतिथी जर विनमुख गेला तर ज्ञानेश्वरी ओवी आपलं पुण्य घेऊन जातो तो. आपण जर त्याला नाही जीव घातला ना, आपलं आहे ते पुण्य घेऊन जात असतो तो. पण अतिथी पाहिजे तो. आणि मग म्हटले काही असो पण संत जीव घालायचे म्हणले. काही झालं तरी चालन, देव जोडे तरी करावा अधर्म, असं एक प्रमाणे तू बरायचं. देव जोडे तरी करावा अधर्म. विभीषण, प्रल्हाद उदाहरण नाही त्याच्यावाले. बापाचं ऐकलं नाही, कोणाकरता नाही ऐकलं. देव जोडे तरी करावा अधर्म. देव जर जोडत असेल तर बापाचं नाही ऐकलं तरी चालतंय. त्याग नाही करू बरं, फक्त ऐकू नये. विभीषण भाऊ आहे रावणाचा, पण रामाची जोडण्याकरता नाही कोणाचं ऐकलं. पण देव जोडे तर करावा, मग चुकलं तरी चालतंय. म्हणले मग आपण असं करू ना, थोडी चोरी केल्यानं काय फरक पडल. चांगलेच कार्यकर्ता करायचे ना. उसनं कोणी देईना, मारवाडी ओळखी ना, शेजारी पाजेरी काही देईना. निघाली दोघं जण, पार घेतली आणि निघाली. एका मारवाड्याचा खिंडार पाडलं. तो झोपलेला होता सगळं. खिंडार पाडलं, मुलगा मध्ये घुसला आणि पाहिजे तेवढा शिदा बांधला असा बापाकडे दिला तो. आणि तो बाहेर निघणार. आता बाहेर निघायचं म्हणल्यावर असं निघणार ना.
बाहेर असं निम्मा बाहेर आणि पाय मध्ये तेवढ्यात मारुडी जागा झाला. जागा झाल्यानंतर त्यांना पाय धरली त्याची. बाप बाहेर ओढितोय आणि मारुडी आतमध्ये ओढितो, अशी परिस्थिती झाली. आता काय करायचं? आता मारुडी हटाना आणि तो बापही हटाना. आता काय करायचं? मग त्या मुलाचे उद्गारे म्हणले, बाबा साधू जीव घालायचे म्हणले, उद्या जर समजा पकडलं तर आपली बदनामी होईल म्हणले, आपल्याला संत बिनमुख जातील. तुम्ही एक काम करा ना म्हणले, माझं हे शिर कापून घ्या आणि घेऊन जा. मग मुंडकं कापल्यानंतर ओळखू कसं काही कोणाचं पर्याय म्हणून, आणि हे शेता घेऊन जा तुम्ही संत भोजन करून टाका ना म्हणले. किती सोपं आहे. अरे म्हणले असं कुठं घडतं का? बाप असं बाप करील का म्हणले? बाप स्वतःच्या मुलाचा शिर कापू शकतो का म्हणले? तो मुलगा बापाला उपदेश करतोय तिथं बरं का बाबा म्हणले. ते चिल्या बाळाचं उदाहरण दिलं त्यांना. असं घडलेलं आहे म्हणले बाबा, असं घडू शकतंय म्हणले. ते चिल्या बाळाचं नाही का म्हणले. काय त्या धन्य माता पिता त्याची बरं का, कोणाला धन्यता आहे? अशा माता पित्यांना धन्य, बापाला ना आईला धन्यता आहे. धन्य माता पिता म्हणले. त्या चिल्या बाळाचं झालं होतं बाबा म्हणले. अहो नाही तरी म्हणले कधीतरी हे शरीर मरणारच आहे, याचं काय होणार आहे म्हणले. आणि मग चांगल्या कार्या करता जर जात असाल ना म्हणले, खुशाल कापा म्हणले, अजिबात हायगेज करू नका म्हणले तुम्ही. आता किती वाजले पहा, नाही तर मग आपलं काय 10 वाजले. एवढाच आता राहिलेलं पाहू आपण नंतर. उदासीन पूर्ण झालं आपलं बस. मग म्हणले बाबा कापा म्हणले, चांगल्या कार्याकरता. अरे संत म्हणजे भगवान परमात्माच आपल्या दारात आले म्हणले, त्यांच्या भोजनाकरता कापून घ्या म्हणले, कापा लगेच म्हणले. आणि मग काय त्यांना लगेच त्या बाबांना मुंडकं कापून घेतलं, शिर घेतलं, शिदा घेतला. मालकीनेला सांगितले शिक्क्यावर ठेव म्हणले. डोळ्यात आसूर आला तर खबरदार म्हणले, जोपर्यंत संत आपल्या दारात येतो पर्यंत. आता ती पतिव्रताच होती. आता ती काय, ती सुद्धा संत पदालाच प्राप्त झालेली होती ना. आणि मग सगळा स्वयंपाक केला एकदम व्यवस्थित. साधू संत जीव घातले, संतुष्ट झाले. सगळे झोपले, सगळी सेवा वगैरे सगळं एकदम अंतःकरणामध्ये फार आनंद झाला. सकाळी उठल्यानंतर इकडे लगेच बोबाट चोरी झाली. लगेच ते पकडलं बिकडलं. आता त्या काळचे राजे म्हणजे काय, आंधळे राजे. पकडलं म्हणले, सोळावर देऊन टाका म्हणले. त्याला काही चौकशी नाही, काय नाही, त्याचं मुंडकं नाही म्हणले, सोळावर देऊन टाका म्हणले. दहशत म्हणून सोळावर द्यायची पूर्वी. मग गावाच्या कडाला असा सोळ वगैरे त्याला ते अटकवलं. यांचं सगळं सकाळी उठले, चहा पाणी वगैरे सगळं संतुष्ट. त्यांना फार आनंद झाला. एवढे संत आपले इथून आज संतुष्ट होऊन चालले म्हणले काशीला. आणि मग त्यांना वाटा लावायला गावाच्या बाहेर, साधू पुढं ते मागं असे गावाच्या बाहेर ज्यावेळेस आले ना, त्यांचं सहज तिकडे त्या सोळाकडे लक्ष गेलं. ते सोळावर धीरेला तो कमाल त्यांना हात जोडून जे हरी करीत होता. कोणला? त्या साधू जे चालले होते रस्त्याला, आणि हे नवरा बायको त्यांना वाटलं त्याच्या मागं चालले होते. सहज त्यांच्या मुखातून आला, कोण हिराय म्हणले, शिर नाही म्हणले, आणि आपलं जे हरी करतो म्हणले, धन्य माता पिता त्याची. मा जेने तो भक्त शूर दाता, नाही तो माता वांज भली, काही गो गवाये नूर. अशा आईना पुत्राला जन्म द्यावा. प्रल्हादासारखा, मीराबाई सारखा, जनाबाई सारखा. नाही तर कशाला बाबा म्हणले, अतिरेकीची आई म्हणण्यापेक्षा न झालेलं लय चांगलं म्हणले. आजचाच विषय आहे ना, न झालेलं फार चांगलं आहे. आणि मग त्या माऊलीने शिंक्यावरती स्वतः ठेवलं होतं ना, तिला माहिती होतं सगळं काय, त्याला माहिती होतं, फक्त साधूंना माहिती नव्हतं. आणि साधूंच्या मुखातून जर ती शब्द निघाले ना, धन्य माता पिता म्हणले, कोण याचे माई वडील असे असतील म्हणले धन्य. मग तिचे बांध तुटले सगळे. तोपर्यंत तिला दाबून धरलं होतं अंतःकरणामध्ये. स्वतःच्या मुलाचं एवढं दाबून धरणं सोपी गोष्ट आहे का? पण साधू करता दाबून धरलं होतं. पण ज्यावेळेस ते साधूच्या मुखातून निघालं म्हणले, कोण माता पिते याच्यावाले असे. मग बाकी ती सगळे बांध फुटले, जे गुराढोरासारखी रडायला लागली ती. मग ती गुराढोरासारखी ती आई रडायला लागली. आई आहे ती. ते साधू म्हणले, हिला काय झालं रडायला, हिला काय झालं म्हणले रडायला. मग कबीरदास म्हणले, हिचाच हिरा आहे म्हणले, तो हिचाच पुत्र आहे म्हणले तो. मग साधूचं अंतकरण येते. आईचं जर अंतकरण असं आहे तर साधूच्या अंतकरणाला आपल्याकरता काय केलं म्हणले हिने, असं काय केलंय म्हणले आपल्याकरता संत भोजना करता. आता पहिलंही उदाहरण म्हणले असं कलियुगातलं. आणि मग जाते शिर घेऊन या म्हणले. मग ते जोडपं गेलं, शिंकेवरती शिर ठेवलेलं ते घेऊन आले.
आता साधू होते ते आणि खरे साधू होते. लगेच कमंडलू काढला, त्याच्यात तीर्थ काढलं, ते शिर त्याला बरोबर शरीराला शिळ खाली घेतला आणि त्यांच्या सामर्थ्यानं भगवंताच्या चिंतनानं त्याला उठवलं. उठला तर तो पाहिलं लगेच साष्टांग दंडवत. उदासीनो, जो देहावर उदासी, त्याला देहाचं काही घेणंच नाही राहिलं. देहात असताना जो जीवनमुक्त झालाय, देह जाऊ अथवा पांडुरंगी दृढ भाव, चरण न सोडी सर्वथा आन तुझी पंढरीनाथ. काय ते कुर्मदासाची स्थिती. देवावर होतो कुर्मदास पंढरपूरला. असा काय एसी मध्ये बसून गेला का? कशात गेला होता कुर्मदास पंढरपूरला? कुर्मदास पंढरपूरला गेला कशावर होता माहित नाही तुम्हाला? कुर्मदास पांडुरंगाच्या दर्शनाला पंढरपूरला कशात गेला होता? त्याला इथून हात नव्हते, इथून फक्त असं ओंडकं होतं, ओंडकं जन्मताच. कुर्मदास हा सूर्याच्या रथाचा सारथी तसा तो. त्यानं पाहिलं एकदा पंढरीची वारी. अरे म्हणले काय काय आनंद आहे का काय म्हणले पांडुरंगाच्या भजनामध्ये. काय लोक वेड्यासारखे म्हणले नाचत आहे काय 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 म्हणले काय भजन आहे ते. म्हणले एकदा आपल्याला वारकरी व्हायचं म्हणले आणि हे भजनाचा आनंद घ्यायचा म्हणले. होय होय वारकरी जाय जाय रे पंढरी. असं काय आनंद असला पाहिजे म्हणले भजनात. एकदा आपल्याला काय करायचं म्हणले वारकरी व्हायचं म्हणले. पण काहीतरी कर्मानुसार तो जन्माला आला माणसाच्या, पण हाताही नाही पाय नाही. असं तो एका घरात जन्माला आला आणि म्हटले आता आपल्याला एकदा वारी करायची पंढरपूरची. पण आता करायची कशी? लोक जातात पायी पायी, आपण जायचं कसं? एकादशी जवळ आली, पुढं निघाला तो, पण असा लोटंगण लोटंगण नवसावाले कसे घेतात असा लोटंगण घेत. आता किती प्रवास होईल. आणि तेव्हा काय असे तुमच्या इतकी असे भारी रस्ते होते काय त्या काळात? कुर्मदासाच्या काळात काटे काय, फुफटे काय, दगड काय, सगळ्या अंगाची लाही व्हायची, रक्त निघायचं अंगातून, लाल जरात अंग व्हायचं. कुठंतरी मारुतीच्या मंदिरात थांबावं, जिथं दिवस माळवून तिथं काय आपल्या दिंड्यासारखी जेवणची खाय सोय होती काही? साधन काही नाही. सगळं तुका म्हणे घालू तयावरी भार. सगळं पांडुरंगाच्या भरोश्यावर निघालेला तो कुर्मदास, देवावर उदास झालेला. नेमकं अनपेक्ष सेवा तिथं आहे, पण तिथं सुद्धा परत येत आहे. अनपेक्ष सेवा आहे, अपेक्षा काही नाही कुर्मदासाला. संध्याकाळी मारुतीच्या मंदिरापाशी थांबले, तिथे एक सावकार घोड्यावाला चांगला श्रीमंत, त्याचा एक शिपाई. लगेच कुर्मदास म्हणले कुठले काय, सगळी चौकशी केली. म्हणजे तुमची जेवण खाण्याची काय व्यवस्था? म्हणले मी त्या पांडुरंगाच्या भरोश्यावर निघालोय म्हणले, माझी काही व्यवस्था नाही म्हणले दुसरी. तिने स्वयंपाक वगैरे केला, याला वर घेतलं, अंग सगळं स्वच्छ पुसून काढलं, तेल लावलं, याला एकदम शांत अंग झालं. पहिलं त्याला जेव घातलं, त्याला झोपवलं आणि मग स्वतः जेवले. हे सकाळी उठले का यांची दिंडी चालूच, भजन बाकी चालू आहे बरं का, सारखं विठोबारक माई विठोबारक माई विठोबारक, बंद नाही भजन. याचं काय होतं घेणं नाही, उदासीनो. दुसऱ्या दिवशी कुठंतरी गावात आलं तर थांबून घ्यायचं, अंधार पडला का थांबायचं मारुतीच्या मंदिरामध्ये. काय हा सावकार बरोबर तिथंच वर घेऊन पुसून बिसून. ते म्हणले तुम्ही कसे काय इथं रोज आमच्या बरोबर? कुर्मदास म्हणले अहो म्हणले आमचा व्यापार आहे ना म्हणले, आम्ही उधाऱ्या गोळा करायला आम्ही पंढरपूरला चाललो म्हणले. आता हा चतुरा तो शिरोमणी, तो बाबा 24 वर्ष राहता जिथं राहिला, त्याला पत्ता नाही लागून दिला, याला पत्ता लागून देईल. निवड म्हणजे इथं 3 दिवस थांबला पोरीच्या लग्नाला, कळून दिला. असं लोहळ गावाला दिंडी केली त्यांची. लोहळ नावाचं गाव आहे पंढरपूरच्या अलीकड. आणि पूर्ण शरीरामधला शक्ती संपून गेली. आणि एकादशी पुढं दुसऱ्या दिवशी म्हणले पांडुरंग माझी अशी इच्छा होती का एकादशीच्या दिवशी चंद्रभागे स्नान तुका मागे हिची दान, हीची व्हावी माझी आस, जन्मोजन्मी दास, पंढरीचा वारकरी वारी सुखवडे, संत संग सर्व काळ अखंड प्रेमा, चंद्रभागे स्नान तुका. म्हणले एकादशीच्या दिवशी चंद्रभागेचं स्नान तुझं दर्शन पाहिजे मला, दुसरी अपेक्षाच नाही माझ्या जीवनामध्ये. जन्म सुफळ झाला म्हणजे लगेच दे गेला तरी चालन. आणि शरीर तर फार थकलं. आता पूर्ण पांडुरंगाला इतका टाव फोडून हाका मारून राहिले की त्याला काही माप नाही, फार अंतःकरणापासून. म्हणले आता संपले माझे, आता मी पंढरपूरला येऊ शकत नाही म्हणले, आता माझी इथंच प्राणज्योत मालवते म्हणले भगवंता. धाव घाली आता पहाते सकाळी. त्यावेळेस त्या लोहळ गावाला स्वतः भगवान परमात्मा एवढी वारी सोडून, आषाढी सोडून
स्वतः नामदेवराय तिथं आले, प्रत्यक्ष त्याला तिथं येऊन दर्शन दिलं. पण कधी? उदासीन, देहावर उदास. देहाचं काय, त्याला मरणाची काय भीती राहिली गाव? मरण माझे मरून गेले. आजही त्या लोहळ गावाला पांडुरंग परमात्म्याचं मंदिर आहे मोठं, जिथं कुर्मदासाची समाधी आहे, तिथं भगवंतानं जिथं दर्शन दिलंय. तसं हे पद अनपेक्ष, सुचिर, दक्ष, उदासीन 3 पद पाहिले. पुन्हा जरी कधी योग आला तर आपण पुढचे पाहू. सर्वारंभ परित्यागी फार महत्वाचं जे पद आहे, आपण कधीतरी भगवंताच्या कृपेनं, सद्गुरूंच्या कृपेनं पाहू. अनपेक्ष, सुचिर, दक्ष, उदासीनो, गतव्यथा, सर्वारंभ परित्यागी, योमत भक्त समीप्रिया. असा जो भक्त आहे तो देवाला आवडतो. गाईला गोचिड आवडते का गोचिडाला गाय आवडती? गाईला गोचिड नाही आवडत. दृष्टांत आपल्या याच्यातला आहे ना. गाईला कसं काय गोचिड, ती रक्त पिते कसं काय आवडतील? तसं देवाला भक्त कोणता आवडतो? दृष्टांत संपला. आपला काही मागणार आवडन का न मागणार आवडन? गाई तो दृष्टांत इथं फिट बसतो. गाईला गोचिड आवडत नाही. मग जो काय मागत होतो भक्त देवाला आवडन का? तो त्याला देईन, तो काय असेल ते. तुम्ही एक काही नव जे पाहिजे तो मागितलं, उधार येतो, त्याच्याकडे काय कमी आहे. पण जो काहीच मागत नाही तो भक्त देवाला जास्त आवडतो. त्याला अनपेक्ष म्हणलं. अनपेक्ष सेवा तशी कशी काय घडण? भूक लागली आणि म्हणायचं मला काय वाढू नका, असं घडल का? अनपेक्ष सेवा घडण कधी? तेवढाच मुद्दा शेवट आहे आपल्याला. प्रवचनाचा शेवट असं कधी घडल? आता जेवलोय आपण. आता जरी तुम्ही म्हणले पुरणपोळी जेवायचं, नाही जेवणार आता, सकाळी जेऊ, उद्या एकादशी, पण उदाहरणाला, पण आता नाही जेवणार का? तृप्तात आहे. मग अनपेक्ष हे प्राप्त झालं कशाना? भगवंताच्या चिंतनाना तृप्ती होत असती. आता निश्चिंतीने खुंटलिया धावा, जोपर्यंत ही तृष्णा थांबत नाही ना, कोणी असू द्या, कोणीही असू द्या. एखादा जर म्हणला ना, हजाराच्या नोटाची अशी गादी करायची, त्याच्यावर झोपायचं आणि वरूनही तीच घ्यायची, नाही, ही गोष्ट कधीच शक्य नाही. आता निश्चिंतीने पावलो विसावा, ही तृष्णा. तुम्हाला ताण लागली बाबा आणि म्हणलं हे तूप प्या, दूध प्या, ताण जाईल? पाण्याशिवाय ताण कशाला जाऊ शकत नाही, कशाला जाऊ शकत नाही. ही तृष्णा भगवंताच्या दर्शनाशिवाय कशाला जाणार? कशाला जाणार? गेली नाही आतापर्यंत कोणाची. संतांची किती प्रमाणे, तुमची चरण देखिलिया, भाग गेला शिन गेला, आजी संसार सुफळ झाला ही माय, देखिले पाय विठोबाची. मग ज्या वेळेस आपली तृष्णा थांबन ना, आपली तहान ज्या वेळेस भागन ना, उन्हाच्या वेळेस असे तुम्ही मासे पहा, विहिरीतले मासे, माश्याला विहिरीतलं पाणी पिता येत नाही, अभंग येतो. पाणी में मीन प्याशी, पाणी में मीन प्याशी, मीराबाईचा अभंग आहे, मालिकेत सुद्धा असं ना. आता पाण्यामध्ये मासा आहे पण तो ताणलेला आहे, पटन का कोणला? तसं आपल्या हृदयात देवे ना, आपण इकडं बाहेर शोधितोय. कुठे शोधीशी रामेश्वरम, कुठे शोधीशी काशी. हृदयातील भगवंत राहिला हृदयात उपाशी. तो मासा तुम्ही उन्हाचा विहिरीत चांगला पहा, तो असा उलटा होत असतो. उलटा झाल्यानंतर एक शास्त्रीय प्रक्रिया होती, आतून ते कल्ल्याची काहीतरी उलट होतं आणि मग त्याला पाणी पिता येत. तसंच हे ज्यावेळेस भगवंताचं चिंतन करून 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 याचं पूर्ण अंतःकरण शुद्ध होईल, याला भगवंताचा साक्षात्कार होईल, दर्शन होईल, याला आत्मदर्शन होईल. म्हणजे देव ज्यावेळेस भेटन ना, याला देव ज्यावेळेस भेटन ना, देव हा सुखरूपी, सर्व सुखाचे बाप रखुमादेव. देवाचं एकदा त्याला दर्शन झालं ना, सुखीच झाला, तो सुटला. मग निश्चिंतीने पावलो विसावा, जाऊ देवाची या गावा, घेऊ तेथेची विसावा. देवा सांगू सुख दुःख, काय अभंग आहे भारी. असा विषय आपल्याला दुसरं काही नाही करायचं, फक्त आईची भेट करायची. म्हणजे भगवंताचं एकदा दर्शन झालं ना, मागील परिहार पुढे नाहीशी, झाली दर्शन एक वेळा. आज अभंग झाला बरं का तो तिथं.
काय पंढरी म्हणून असं सुरुवात येते अभंगाची काहीतरी आल्यानुसंसार. हा बेस्ट अभंग धावत. एकदा जर आपल्याला ही पंढरी कळाली, या पंढरीतला पांडुरंग कळाला, कृतकृत्य जीवन होत असतं आपलं. आज सप्तमी इतके मंडळी आल्यानंतर फार समाधान वाटतं. परमार्थ असं वाटतं काहीतरी असं असा तरुणाचा हा फायदा असतो. फार भाग्यवान मंडळी तुम्ही ही वस्तू समजून घेतली. ही वस्तू समजून घेणं म्हणजे सोपी गोष्ट नाही. हे फार भाग्य लागत असते. एखाद्याला तुम्ही विचारा, माळ घाल अनुग्रही तुला 1 लाख रुपये देतो, नाही तयार होणार. याचं भाग्यात नाही ना, ही गोष्ट घडू शकत नाही. याला पुण्य लागत असतं, याला स्वच्छ पुण्य लागत. स्वच्छ पुण्य ज्याच्याकडे ना तोच ह्या मार्गाला येतो आणि चिंतन करत असतो. हा रस्ता सामान्य रस्ता नाहीच. 9 अध्याय उचकून चांगला वाचा. हा राज रस्ता आहे. याला राजविद्या राजगुह्य मार्ग म्हणलंय. हा राजमार्गाने चालणारे राजहंसाची पिल्ल आहे. आपण हे कावळ्या फेवळीची पिल्ल नाहीये. राजहंसाची वृत्ती आहे. शिर निर्विवेक आपल्याला सारासार वेगळा करायचा आहे ह्या ज्ञानानं. साधू संतांकडून आलेलं हे ज्ञान जतन करा. कल्याण करणारी गोष्ट आहे. जीवाचं हित आहे, त्याच्यामध्ये जीव सुटत असतो. फार सुंदर असं कार्य चाललं. टिकवणं महत्वाचं असतं. कार्य हे टिकावं लागत असतं. चिंतने शांत करायचं म्हणजे मुरत असतं. कोणतंही कार्य टिकवणं महत्वाचं आहे. टिकलं आपला विषय झाला. सून टिकली का सासू एक दिवस होत असते, ही वस्तुस्थिती आहे. तसं आपण टप्प्याटप्प्यानं आपल्याला मुमुक्षत्व प्राप्त होतं, साधक दशा प्राप्त होती, सिद्ध दशेपर्यंत जायचं. आपल्याला परिपूर्ण स्थिती झाली पाहिजे आपली. काही काही इजळलेले आंबे सुद्धा पिकल्यासारखे दिसतात. ती सुद्धा एक प्रक्रिया आहे. काही आंबे पार आडी देऊन खराब होतात, होती नाही. जेवढा बार लागला तेवढे काय रसाला जाते का? काही वावधानात जाते. काही पण आपल्याला टिकायचं याच्यातून. पिकले असे दे कडू पण गेले तैसे आम्हा केले पांडुरंगी. भक्ती मार्गात धोका नाही. भक्ती मार्ग असा आहे. 2 दृष्टांत पाहते, आपल्याला वेळ नाही घालायचा. एक त्या माकडीचा माकडणीचा आणि एक मांजरीच्या पिल्लाचा. बरोबर आहे. मांजरीचं पिल्लू ती आई तोंडात धरून पलीकडे घरात नेते. बरोबर. माकडाचं पिल्लू कुठं असतं? त्या झाडावर उडी मारायच्या वेळेस खालून राहत. ती सांगती आपल्याला आता पलीकडे उडी मारायची, हे धरायची जबाबदारी तुझ्यावर आहे, माझ्यावर नाही. आता ही जबाबदारी कोणावर आहे? तू आपला बाय, मी आता उडी मारणार आहे. मांजरीचं पिल्लच तसं नाहीये. त्याला घेणंच नाही. ती आपली धरती व्यवस्थित, त्याला दाताही लागू देत नाही, पलीकडे ती. तो मार्ग आहे आपला भक्ती मार्ग. भक्ती मार्ग भगवंतावर विश्वास ठेवायचा आहे. भगवंत आपली आई आहे, संत आपली आई आहे. आपण काळजीच नाही करायची, पण विश्वास आई इतका पाहिजे. बरं, विश्वास किती पाहिजे? आई इतका पाहिजे. परमार्थात धोका नाही, अजिबात धोका नाही. काळजी नाही, अजिबात चिंता नाही. काय नो हे केले का चिंतता विठ्ठले. त्या भगवंताचं चिंतन करा. आता तरी पुढे हाची उपदेश, नका करू नाश आयुष्याचा. सकळांच्या पाया माझे दंडवत, आपुला आले चित्त शुद्ध करा. झालेली सेवा समर्थ सद्गुरूंच्या चरणी, माऊलीच्या चरणीने तुम्ही एवढे संत मंडळी आले, तुम्हाला सर्वांना धन्यवाद. सगळे त्यांचे आज मित्रमंडळ, शेजारी पाजारी सगळे परमार्थ प्रेमी मंडळी आले. 1 तास भगवंताचं सेवा, कथा, कीर्तन, सत्संग फार कलियुगामध्ये श्रेष्ठ आहे, फार श्रेष्ठ आहे. आणि तुमचा चालूच आहे सत्संग, तुमचं भजन चालू आहे, थोडंफार प्रवचन चालू आहे, चिंतन चालू आहे. गरज याच्यावाली एकादशीच्या दिवशी म्हणा, असं अधूनमधून तुम्ही जे भजन करता त्यावेळेस 10-5 मिनिटं चिंतन करत जा. 10-5 मिनिटं चिंतनाला द्या. पहा तुमच्या जीवनात काय बदल होतो. ते अभंग तुम्हाला स्पष्ट कळतील. जे अभंग तुम्ही म्हणता स्वतःला अनुभव येईल, जे तू कोबरायला आलाय तो. मग जीवन धन्य होत असतं आपले. धन्य पुण्य रूप कैसा झाला संसार, देव आणि भक्त तुझा नाही विचार, असा विषय. सर्व मंडळींना धन्यवाद. असाच तुमचा परमार्थ असा सोन्यासारखा हो. इवलेसे रोप लावेले द्वारी, त्याचा वेलू गेला गगनावरी. हीच पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना, समर्थ सद्गुरूंच्या चरणी प्रार्थना. झालेली सेवा भगवंताच्या चरणी, सद्गुरू गंगागिरी महाराजांच्या चरणी समर्पित. पुंडलिका